छोटा आहे संभाजीनगरला त्याला संभाजीनगरला शिफ्ट झाले त्याला बँक आलो मला एक मिनिट प्रश्न आहे घेणार काय सर निवेदन डायरेक्ट बाईट घेऊ निवेदन करायचं असेल निवेदन करा 1 मिनिटाचं निवेदन करण्यापेक्षा बाईट सकाळी बोललो होतो सकाळी गेलो बऱ्याच लोकांचं नव्हतं म्हणलं सोबतच बोललं तर बरं राहील 2-5 काही प्रश्न असतील तुमचे तर त्या पद्धतीने भैया काय सांगाल बीडमधील कोचिंग क्लासेसमधली घटना समोर आलेली आहे आणि घटनेनंतर पडसाद उमटत आहे काय तुमची भूमिका असणार आहे हा परवाचा जो प्रकार बीड शहरामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की उघडकीस आला आणि त्याच्यानंतर या घटनेचा अशा प्रकारची बीडमध्ये होईल हे आपण तुम्हाला आम्हाला अपेक्षित नसताना अशी घटना झाली याचा निषेध नोंदवावा तेवढा कमी आहे अनेक संघटना आहेत अनेक सोशल सर्किटमध्ये काम करणारे लोक आहेत त्या सर्वांनीच याचा निषेध नोंदवावा आहे अशा प्रकारच्या घटना होऊ नये अशा यामुळे या घटनेचा सखोल चौकशी व्हावी आणि न्याय भेटावा पीडितेला यासाठी आपण सर्वांनी समोर येणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आम्ही सुद्धा या प्रकरणामध्ये प्रशासनाचं लक्ष व्यवस्थित राहावं आणि आज जे भीतीचं वातावरण या शहरातील पालकांमध्ये आहे की आपण एवढ्या विश्वासाने ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल आई वडील काम करतात मेहनत करतात आणि दिवसभराच्या ह्या क्लासेसना आपल्या पाल्यांना पाठवतात तर ही विश्वासार्हता जी आहे ती ढासळलेली आहे म्हणून प्रशासन शासन म्हणून तिथं शिस्त राहणं नियमावली या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्याकडे शासनाचं लक्ष वेधून घेण्याचं काम हे विविध संघटना मिळून आम्ही असो किंवा इतर असो त्यांनी सगळ्यांनी केलं पाहिजे असं आम्हाला सांगतो एकीकडे पाहायला गेलं तर विद्यमान आमदार संदीप क्षीरसागरांसोबतचे फोटो आरोपीचे समोर येतात त्याबाबत काय म्हणणं फोटो सर्वांसोबत सर्वांचेच असतात पण आपण जर पाहिलं तर गेल्या काही काळामध्ये हे लोक सोबत आहेत अनेक गोष्टीत सोबत आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा हा प्रकार झाला त्याच्यानंतर केस पडली आणि केस पडल्यानंतर जेव्हा आरोपी संबंधित लोकप्रतिनिधींच्या घरी जातो रात्री आणि तिथून काही फोन कॉल्स होतात आणि त्यानंतर हे फरार होतात मग ह्याचा मला कोणावर आरोप लावायचा नाही पण या गोष्टीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कुठं कोण झाली आणि हे आरोपी कसे पळाले तिथं गेले होते का नाही याचं चौकशी करणं आणि त्याचे पुरावे पाहणं हे पोलीस यंत्रणेने हा कॅम्पस जो आहे तो सगळ्या CCTVच्या निदर्शनाचा आहे पोलिसांकडून अशी काही तुम्हाला माहिती मिळाली की तुम्ही सूचना करणार आहात की हे प्रकरण लवकरात लवकर शांत व्हावं किंवा CCTV फुटेज जे तक्रारीमध्ये जसं म्हटलंय पीडित मुलीला लवकरात लवकर हे मिळून शांत प्रकरण व्हावं असं काही वाटतं नक्कीच त्याचा CDR जो असेल तो त्वरित ताब्यात घेणं जागा सील करणं आणि सर्व तपासून पाहणं आता CCTV जरी तिथे असते तरी त्या जिथं स्पॉट पंचनामे झाले त्या भागात CCTV आहेत का नाही चालू आहेत का नाही आणि ते बंद चालू करता येत आहेत का नाही ह्या सगळ्या गोष्टीचा तपास होणं गरजेचं आहे आणि अशा गोष्टींमध्ये अनेक जे पालक असतात विद्यार्थिनी असतात हे पुढे येत नाहीत त्यांना इज्जतीची बदनामीची आणि पुढं आपलं भविष्यपूर्ण त्यांचं फ्युचर 11वी-12वी नंतरच सुरू होतं खरं तर या सगळ्या गोष्टीची काळजी असते त्यामुळे अनेक लोक पुढे येत नाही तर तेवढा कॉन्फिडन्स हा पोलीस यंत्रणेने आणि शासनाने देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे जेणेकरून या तपास व्यवस्थित होईल आणि इथून पुढे जरी अशा घटना आपल्या या शहरामध्ये भैया सोमवारी तर बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे SP ला निवेदन दिलं की जर आरोपी पकडले गेले नाही तर सोमवारी बीड जिल्हा बंद करणार आहे त्यात तुम्ही सहभाग होणार आता आज शैक्षणिक बंद होतं अनेक क्लासेस बंद होते
आणि सोमवारी जी बंदची हाक दिलेली आहे त्यात नक्कीच सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. तुमचे आमचे सर्वांचेच पाल्य इथं शिक्षण घेतात, वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये घेतात आणि खासकर कोचिंग क्लासेसचा जमाना किंवा जे पर्व आता चालू झालेलं आपल्याला दिसतं की शाळा कॉलेजेस हे ओस पडलेत, ॲडमिशन्स असतात आणि आपले मुलं असतात कुठेतरी कोचिंग क्लासेसला. शाळा कॉलेजेसमध्ये एक नियमावली गेले अनेक वर्ष दशकांपासून चालत आलेली आहे, पण तशी कोचिंग क्लासेसमध्ये आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळं ह्या कोचिंग क्लासेसला सुद्धा आपण व्यवस्थित नियमाखाली आणणं गरजेचं आहे आणि याकडं आम्ही शासनाचं लक्ष वेधून घेणार आहोत की ही नियमावली लवकरात लवकर लागू कशी होईल. या घटनेकडं जास्तीत जास्त गांभीर्याने ह्या प्रकरणामुळे आता इथून पुढे मागच्या काही दिवसापासून जे राजकीय नेत्यांसोबतच्या फोटोवरचं सध्या सत्ता सुरू आहे. या प्रकरणात देखील आता फोटो वाद होतात आरोपींचे, पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील किंवा गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत आहेत, मनोज जरांगे सोबत आहे आणि स्थानिक आमदारासोबत देखील आहे. यावरून राजकीय आपापले हेतू साध्य करण्यासाठी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत का? याचा कोणी गैरफायदा घेतो? बरोबर आहे. आता कुणी कुणासोबतही आजकाल जाऊन फोटो काढतो. आपण पाहिले प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, मोबाईलमध्ये प्रत्येकाचे कॅमेरे, कुणी कुणासोबतही फोटो काढतात. आमच्यासोबत अनेक कार्यक्रमांमध्ये अनेक लोक असतात, त्यांचे आमच्यासोबतही फोटो असतील, सगळं यांचे सुद्धा असतील. तर त्याचा अर्थ असा नाही की आम्ही अशा घटनेला राजकीय पाठबळ त्यांना द्यावं, त्यांना फरार होण्यात मदत करावी. माझा आरोप हा आहे की या घटनेनंतर ते लोकप्रतिनिधीच्या घरी फोन लावून जातातच कसं काय, त्यांचे PA तिथे असतात कसं काय, त्यांचे फोन कॉल कुणाकुणाला झाले हे बघणं गरजेचं आहे. तुम्ही पीडित कुटुंबाशी भेट घेणार आहेत का काय? माझी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, आजच बोलणं झालेलं आहे आणि संबंधिताला न्याय भेटणार, त्याला भेटून देणार याची आम्ही दक्षता घेऊ असं ग्वाही मी त्यांना दिलेली आहे. कुटुंब आता काही समोर येण्याच्या परिस्थितीत नाही आणि अशा वेळेस मुलीला सुद्धा डिप्रेशन येणं साहजिक आहे आणि त्यामुळं मीडिया ट्रायल त्या परिवाराचं होऊ नये असं आम्हाला सुद्धा वाटतं की आपण त्यांना धीर देणं गरजेचं आहे. त्यांचा लढा हा तुमचा आमचा सर्वांचा लढा आहे, म्हणून आपल्याला त्या दृष्टीकोन. बीडचे पालकमंत्री जे आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पत्रव्यवहार किंवा त्यांना संबंधित या मॅटरवर वैयक्तिक बोलणार आहात? विशेष काही मागणी करणार आहात? विशेष मागणी करणार मी आज SP साहेबांकडनं सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली, कुटुंबियाकडनं माहिती घेतलेली आहे आणि आज संध्याकाळी पालकमंत्री दादा यांच्याशी मी संध्याकाळपर्यंत बोलेल आणि ते सुद्धा या घटनेमध्ये लक्ष घालतील नक्कीच. त्यासोबतच जे जिल्ह्यातील इतर मंत्री आणि आमदार आहेत त्यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करून हा न्याय कसा भेटेल, गृह विभागाकडं दाद मागून या सगळ्या प्रकरणाची चौकशी कशी होईल हे आम्हाला पाहावं लागेल. कारण का हा जो संबंधित व्यक्ती आहे ज्यांच्यावर आरोप झालेला आहे त्यांनी अनेक लहान मोठे क्लासेस, गोरगरिबाचे मुलं जिथं कमी फीजमध्ये शिकतात असे क्लासेस चालकांना सुद्धा खूप त्रास गेल्या काही वर्षांमध्ये दिलेला आहे. त्यांचे क्लासेस बंद पाडलेले आहेत. त्यासोबतच जमीन व्यवहारात सुद्धा मोठा घोटाळा त्यांनी केल्याचे अनेक आमच्याकडं आतापर्यंत तक्रारी आल्या. पण त्या दृष्टिकोनातून हा जो क्लासेसच्या माध्यमातून जी माया गोळा केली ती गुन्हेगारी आता कन्वर्ट होत असेल तर याची सगळी चौकशी करून त्यामध्ये आर्थिक व्यवहार काय काय त्यांचे आहेत, बँकिंग सेक्टरमध्ये ते लोक आता जात आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी ED मार्फत सुद्धा व्हावी जेणेकरून ही मस्ती त्यांची झिरली पाहिजे असा माझा स्पष्ट मत आहे. त्यासोबतच ते काही शाळा चालवतात, ती शाळा सुद्धा रेड झोनमध्ये असण्याची तक्रार आलेली आहे, याची सुद्धा तपासणी करून नक्की आपल्याला नियम काय आहेत ते माहिती घेऊन नियमाखाली ह्या अशा लोकांना आपल्याला आणायचं. आपण म्हणतो की गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या आमदाराच्या घरी होत्या फोन करून ते काय फरार होईल, यामध्ये आमदारांचं फरार करण्यामध्ये काही पाठबळ आहे का? असू शकतं, ते नेहमीच त्यांच्यासोबत असतात, त्यांचे कामं बघतात, तर ह्या गोष्टीमध्ये त्यांनी त्यांचा सपोर्ट घेतला असेल. आता हा पोलिसांचं काम आहे की पाहणं की यांचे काय फोन कॉल झाले त्यावेळेसचे, गुन्हा नोंद झाल्यावर पुन्हा कुणाला संबंधित लोकप्रतिनिधींनी आणि आरोपींनी कॉल केले आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरी गेले होते का नाही त्याचा तपास करणं, त्याचे पुरावे जोडणं, हे सगळं पोलीस यंत्रणेचं काम आहे. माहिती आम्हाला जी भेटती आहे ती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. यावरच लक्ष्मण नाकेंनी जे फोटो व्हायरल झाले आणि संदीप शेठ सांगितले
ते समर्थक आहेत असं देखील म्हणाले. त्याबरोबर ते म्हणाले की मनोज जरांगेचे देखील ते समर्थक आहेत आणि मनोज जरांगेवरती देखील गुन्हा दाखल करावा हे जर मिळाला. काय म्हणताय कुणाबद्दल याच्यापेक्षा जो आरोपी आहे तो वाचू नये हे, कारण ते कृत्य करणारा जर हे कृत्य झाले तर हे तुम्हाला आम्हाला कोणत्याच समाजात पटण्यासारखं नाही. त्याच्यामुळं हा आरोपी वाचू नये. बाकी ते कुणाशीही संबंधित का असेल पण ते संबंध हे पाठबळात बदलू नये यासाठी तुम्हाला आम्हाला आपण तरुण प्रशिक्षण क्षेत्रात काम करत आहे आणि हे जे क्लासेस आहेत त्यांच्याकडे आज नियमित 4-5 हजार विद्यार्थी आहेत. त्या पालकांनी मेहनत करून कष्ट करून ती फीज भरली. आज त्या मुलांचं 2 दिवसापासून कोचिंग बंद आहे आणि कॉलेजही सुरू नाहीत. हे मुलं आज अभ्यासापासून वंचित होत आहेत. त्यामध्ये काही मध्यस्थी मार्ग अगदी महत्वाचा मुद्दा मांडला आहे. आता ज्या मुलांचे ह्यांच्या शाळा आहेत यांची कोचिंग आहे तिथं ऍडमिशन आहे त्यांचं एक सेकंद एक मिनिट हा महत्वाचा असतो 11वी आणि 12वीचा. तर त्यांना त्वरित इतर क्लासेसमध्ये शिफ्ट करणं, त्यांची जी काही फीज आहे ते या मॅनेजमेंटकडनं काढून नंतर तुम्ही त्यांना का देईल पुढच्या क्लासेसला किंवा त्या कॉलेजला, पण त्यांचं शिक्षण ह्या विद्यार्थिनीचं आणि त्यांच्यासोबत जेवढे ॲडमिशन्स येते ते पैसे आणि त्यांचा वेळ वाया न जाऊ देता लवकरात लवकर त्यांना कुठेतरी ट्रान्सफर करणं, त्यांना चांगली कोचिंग उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे शासनाचं आम्ही यात लक्ष घालायला हवं. पालकमंत्री आदरणीय दादांना सुद्धा या गोष्टीची कल्पना दिल्यानंतर ते तशा सूचना खाली प्रशासनाला देतील हा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि जी ही घटना झाली त्याच्यामुळे इतर सर्व शहर असेल ग्रामीण असेल या भागातले सुद्धा पालक आज भयभीत आहे. तर याच्यामुळे चांगली नियमावली जर इथून पुढे आली तर व्यवस्थित शिक्षण भेटेल, जेणेकरून सगळे शिक्षक खराब आहेत असं नाही, बहुतांश चांगलेच असतात. पण नियमावली असली तर जे पालक आहेत त्यांना तरी घरी बसून शांतता त्यांच्या डोक्याला राहील की आपले सेफ आहेत मुलं, शिक्षण घेत आहेत व्यवस्थित घरी, त्यांच्यावर लक्ष आहे पुन्हा आणि शासनाच्या कंट्रोलमध्ये. ओके.